बघा आपली जी बोरिंग आहे ना, तुमका तर माहीत आहे प्रॉब्लेम जी घाण पाणी येता, तर दादा चेक करूसाठी बोरिंगची गाडी इलेली आहे. तर मी पण त्याच LP मध्ये बसून जातोय. हे बघा आपल्या घरी जरा ते चेक करूच्या काय नक्की प्रॉब्लेम झाला होतो. बाहेरच लावूया ती गाडी. फ्लशिंग करून घेतो. अगदी 7 ते 8 वर्ष झाली आम्ही काय केला नव्हता. खालना खोलल्या नाही होता ना हो, वरना पण तर खोलू काय ना. हां 7-8 वर्ष झाली मशीन ह्या करून बोरिंग करून, पण फ्लश केलेला नव्हता. फ्लशिंग करूची लागतं, तर त्याच्यासाठी आता हे फ्लशिंग करणार आम्ही. यार पाणी लय खदूळ येता. हे बघा हे तुमका तर माहिती असतील बोरिंगचे तार आती रे, बोरिंगचे गाडी आहे बघा. पाणी आधी चालू करून या करू का ना. हे बघा यांचं केवढी मोठी गाडी आहे ती बघा. आमचो बदा भाऊचो बदा. आकडी मारूक सांग, आकडी मारूक सांग. पाईप बघा पाईप. पायपर येतली ती वाटतात माका ते. ते बघा ही मशीन आपण जशी बोरिंग करताना पाडतो होता, ते ह्या पायपाच्या बरोबर ती आतमध्ये घालणार आणि सगळी क्लीन करूची आता. ते बघा चालू केल्याने आहे नी कामा. ही एक अकडी गाडी नाही, ही पूर्ण रिवर्स लागलेली आहे बघा अकडी. त्यांचा उभ्या केल्याने. चला आता तुमका दाखवते काय असतं आता. बघा ह्यो जो पाईप आहे तो पूर्ण आतमध्ये जातलो. आता किती चिखल येतो बघा, म्हणजे खाली किती चिखल असतो. आधी येतच होतो पाणी, तुमका श्रावणीन बऱ्याच वेळा दाखवल्यान पण असतात. लय मेहनतीचं काम आहे. वजनाच सगळी. गेलो नाही टच झालो. ती गाडी उचलून या केला ना तसा. बघा आहे ना यो पाईप अडकलो आता, त्याच्यात आता तो दुसरो पाईप घालतले बघा. आणि असा घालत घालत ते खाली नेतले. आणि नंतर चिखल बघा काय येतो त्याका फ्लश म्हणतात. आकडी बोरिंग फ्लश करणं या यो विषय असता. मतलब तुमका कोणाक माहिती नसत तर बोरिंगच्या बद्दल, तर मतलब यो पण आपण एक व्हिडिओ करूया.
बोरिंग केली की असा एक साधारण बोरिंग बांधून झाली की थोड्या थोड्या असा एक साधारण वर्षाने करूचा लागता. आणि कशी खालची जी घाण हा ती येता बाहेर. ही सिस्टीम भारी आहे ऑटोमॅटिक. बघा आता ह्यो पाईप जातलो वरती. होय होय. चला तर हे पाईप या करून घेऊन दे. ह्यो आता दुसरो पाईप हा. नंतर दाखवते तुम्ही. 17 फुटाचो एक पाईप होतो. असे 12 पाईप खाली गेलेत आणि ह्यो एक वरती असा. म्हणजे 221 ते 208 208 फूट आता खाली गेलेली आहे. नाही ना 13वा पाईप वरतीचा 12 गेले खाली. तर आता बघा खाली जे प्रेशरने हवा सोडतले ना त्याच्यानं आता सगळं चिखल जो हा खालचो तो येतलो होता बाहेर. बघा हे बघा सगळं पाईप काढून टाकलेलो बाहेर फ्लशिंगसाठी. फ्लश करतले. तर बघूया चिखल उडात म्हणून मी पण बाहेर इलोय. तर बघूया हवा सोडतं त्याच्यात प्रेशरने ना हवा सोडतले आतमध्ये. त्यांनी सांगितलं माका बाजूक राव म्हणून उडतलो चिखल म्हणून. काय गॅरंटी नाही ना खै लागत उडात तो. पाईप फिरता गोल गोल. हा बघा काय काय परत बघा आता. अरे रे 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 बघा सगळं चिखल इलो बघा लाल कलरचो. एक 210 फूट पाणीवर वळलेला आहे एवढ्या प्रेशरने बघा. आता पूर्ण 221 फूट पाईप खाली गेलेलो हा. आणि चिखल बघू शकता तुम्ही काय येता तो खाली बघा काय झाला आता. आणि हा असा पाणी यायचं आतमध्ये घरात. सगळे नळ बी चॉकअप झालेले होते. तर आणि एक पाईप लावतात 14 म्हणजे 221 फूट प्लस 14 आता 238 फूट खाली जातली. 238 फूट. जोडून घेऊन दाखवत आहे. आता परत जोडल्यान परत ती बारदान आहात वनपटा ती टाकल्यान आणि आता वरती वजन ठेवीत कारण पाण्याच्या प्रेशरने उडावता ना म्हणून. येत पाणी परत. हा कायदा बघा सगळं चिखल चिखल येता चिखल.
हो मित्रांनो, खरंच असा पाणी यायचा घरात कधी कधी. लोक बाहेरनं बघतो तकडनं, हे काय बघे पण बघतो रगडी. आता झालेला फ्लश करून झालेला, आणि एवढ्या याचे त्यांनी फ्लश करूचे किती सांगितले नाही, 12,000 रुपये. तर आता या सगळा काढतात, आहे बघा किती चिखल इलो बघा खाली. फ्लश करून काढलेलो चिखल हा ते आज आपल्याबरोबर, आणि फ्लश केलेली आहे बोरिंग. जर खराब पाणी येईला तर तुमका पेट्रोल पंपावर आम्ही येऊन धरतला. तर हे बघा झाला सगळा, त्यांनी पाईप बीप काढल्यानी. आता जी तुम्ही व्हिडिओ बघितलास फ्लशिंगची, तर फ्लश केलेलाचा उपयोग शून्य झालेला, आणि ते 12,000 पण गेले फुकट, कारण तरी पाणी तसंच खदळ येतात. आता काय प्रॉब्लेम, पूर्ण खालीपर्यंत केसिंग गेलेली नाही, थोडी केसिंग नाही. पण आता ह्याच्यावर काय करायचं तर तुम्ही सांगा, जर तुमका कोणाक माहिती असतात तर त्यांनी जरा सजेशन द्यावा. ते दुसरे एक होते, ते म्हणतात की आता दुसरी बोरिंग करूची लागत. तर खाली काहीतरी त्याचं असं मोठा असा ना तळा झाला खाली, म्हणजे असे ढासाळले सगळे मातीचे हे, आणि त्याच्यामुळे ते चिखल होता आणि ता ह्या होता असं म्हणतं. पण आता नक्की काय खालचा काय कसा काय तर कोणाक माहिती नाही. तर म्हटलं चला तुमका एका व्हिडिओत ह्या फ्लशिंग कशी करतात त्या दाखवला. तर ह्यो व्हिडिओ जर आवडलं असं, तर इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असं, तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा की आता ह्याच्यावर तोडगो काय, पाणी तसंच येतं खदुळा म्हणून. चला तर भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय सद्गुरू.